नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा भाग बघणार आहोत. आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे, कारण आजच्या भागामध्ये आता दांगटांच्या घरी बाईचा आशीर्वाद लागलेला असतो. आता सुलू आत्याच्या नाकावर टिचून राजा आता अवनीला आपल्या घरी घेऊन येतो. अवनीचं धूमधडाक्यात दांगटांच्या घरात स्वागत झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता इथे अवनीचे बाबा लगेच इन्स्पेक्टर मॅडम जवळ येतात. ओ मॅडम, हे घ्या, तुम्हाला फोन आलाय. तोपर्यंत मॅडमने आतमध्ये हवालदारांना कामाला लावलेलं असतं. लग्नासाठी जे काही सामान असतं ना, ते सगळं काही आणलं गेलेलं असतं. त्याच वेळेस अवनीचे बाबा म्हणू लागतात, ओ मॅडम, दारा पटकन, तुम्हाला फोन आलाय. आता लगेच मॅडम फोन घेतात आणि कट करतात. आता हॅलो हॅलो, अवनीचे बाबा हॅलो हॅलो करू लागतात. आवाज येत नाहीये, पण येईल, तुम्हाला फोन येईल. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, सर येईल, आम्हाला तेव्हा येईल, बघून घेता येईल. तुमचा तर कट झाला ना, मग आता आम्हाला आमचं काम करू द्या. ए हवालदारांनो, चला ना, तुम्हाला काय आमंत्रण द्यायचं का? चला लवकर, हार वगैरे सगळं काही आणलं ना, चला पटकन, आपल्याला काम उरकून टाकायचंय. त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, ए काय झालंय तुम्हा लोकांचं? कुणाचं लग्न लावताय तुम्ही? कुणाचं लग्न लावताय? तेव्हा लगेच मॅडम म्हणू लागतात, लग्न तर होणारच, तुमच्या मुलीचं, तुमच्या डोळ्यासमोर. आता जोवर लग्न होत नाही तोवर हा दरवाजा उघडलाच जाणार नाही. असे म्हणताच मॅडम आता देशमानेंच्या तोंडावरती दरवाजा बंद करतात. त्याच वेळेस आता अवनीच्या बाबांना महेशला धक्का बसतो आणि हा ब्राउन्सर, तिघेही आता खिडकीतनं डोकावून ओरडत असतात, अवनी थांब, लग्न करू नको अवनी, अवनी थांब, असं करू नको. अवनी मात्र एक नाही दोन नाही गप्प. आता राजा आणि अवनीला एकमेकांसमोर उभं केलं जातं. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, चला चला, हार कुठे? हवालदार चला पटकन आवरा. आता अवनी आणि राजाच्या हातात हार दिले जातात. अवनी मात्र हार घ्यायला नकार देते, हात समोर करतच नाही. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, अवनी, हा वेळ वाया जाऊ देऊ नको. हे बघ, आपल्याकडे वेळ कमी आहे, चल पटकन. त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, ए थांबा, माझ्या मुलीचं असं जबरदस्ती लग्न तुम्ही लावू शकत नाही. तुमच्या नोकऱ्या घालवेला, नोकऱ्या घालवेल मी. त्यावर लगेच हवालदार गोष्टी म्हणू लागतात, ओ साहेब, अहो लेकीच्या लग्नाचे लाडू खा, आमच्या नोकऱ्या कशाला खाताय, गप्प बसा. त्याच वेळेस आता लगेच मॅडम म्हणू लागतात, चला चला, अंतरपाठ धरा. कुठे अंतरपाठ? आता लगेच हवालदार पटकन आता अंतरपाठ घेऊन येतात. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, हवालदार गोष्टी, अहो अंतरपाठ धरा. तेव्हा हवालदार गोष्टी म्हणू लागतात, नाही मॅडम, मी तर नवरीचा मामा आहे ना, मला मागे उभी राहायचंय, मी कसा अंतरपाठ धरणार? अवनीच्या बाबांना धक्का बसतो. तेव्हा लगेच मॅडम म्हणू लागतात, मी धरते की, चला पटकन. आता मात्र अंतरपाठ धरलेलं असतो, अवनी राजाला उभी केलेलं असतं. त्याच वेळेस अवनीचे बाबा ओरडतच म्हणू लागतात, अवनी थांब, असा निर्णय घेऊ नको अवनी. हे बघ, तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची ना, मग प्लीज अवनी, या ड्रायव्हरशी लग्न नको करू. हे बघ, तू म्हणशील तसं करेन मी, फक्त एकदा घरी चल. अवनी थांबव हे सगळं. आता महेश ओरडू लागतो, अवनी तुला वेळ लागलाय का? मूर्खपणा करू नको. या फालतू ड्रायव्हरशी लग्न करून तुझ्या आयुष्याची वाट लावून घेऊ नको अवनी, थांब. आता मात्र अवनी एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, हवालदार गोष्टी, अहो पण मंगलाष्टका कोण म्हणणार? म्हणजे कसं आहे ना, लग्न रितसर पद्धतीने व्हायला पाहिजे ना. त्याच वेळेस आता हवालदार म्हणू लागतात, मॅडम, नाही म्हणजे मला येतात मंगलाष्टका, पण थोड्या थोड्या चुकतात मध्ये मध्ये. त्यावर मॅडम म्हणू लागतात, चुकू द्यायच्या नाही. कसं आहे ना गोष्टी, हे बघा, मंगलाष्टका तुम्ही शांतपणे नीट व्यवस्थित म्हणा, म्हणजे यांचा संसार अगदी आयुष्यभर टिकून राहील, चालेल. त्याच वेळेस आता वरिष्ठांचा फोन येऊ लागतो. आता लगेच देशमाने म्हणू लागतात, देशमाने, या मी देशमाने. आला ना वरिष्ठांचा फोन? उचला पटकन, फोन उचला. एका मिनिटात माझ्या मुलीला बाहेर काढतो की नाही बघाच. त्याच वेळेस आता सगळे घाबरतात. अवनी राजाला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, नाही, असं काही होणार नाही, कारण मी फोन उचलणारच नाही आहे. साहेबांचा फोन आहे, पण माझ्या घरच्या साहेबांचा. तेव्हा हवालदार गोष्टी म्हणू लागतात, मग उशीर कशाला करायचा,
चला की मंगलाष्टका सुरू करतो. आता मंगलाष्टका सुरू झालेले असतात. आता मात्र देशमाने महेश या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आता राजा आणि अवनीचं लग्न सुरू झालेलं असतं. तर आता मंगलाष्टका होताच आता लगेच मॅडम लागतात, चल राजा तुझ्या बायकोच्या गळ्यात हार घाल. आता राजा लगेच अवनीच्या गळ्यात हार घालतो. आता अवनी मात्र दबकत दबकत राजाच्या गळ्यात हार घालते. त्याच वेळेस आता महेश म्हणत असतो, अवनी थांब, अजूनही विचार कर अवनी थांब. पण अवनीने आता राजाच्या गळ्यात हार घातलेला असतो. आता फायनली लग्न पूर्ण झालेलं असतं. त्याच वेळेस आता हवालदार गोष्टी म्हणू लागतात, अरे चला पटकन फोटो काढा, चला चला सगळे उभी राहा. आता लगेच मॅडम हवालदार सगळेजण आता राजा अवनीबरोबर फोटो काढू लागतात. अवनीच्या बाबांना मात्र मोठा धक्का लागलेला असतो, कारण आता फायनली अवनीचं लग्न राजाबरोबर झालेलं असतं. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, चला मगाशी फोन वाजत होता साहेबांचा, फोन करावा लागेल. आता लगेच मॅडम पटकन फोन लावतात, जय हिंद सर, मगाशी ना जरा कामात होते त्यामुळे फोन उचलता आला नाही, बोला ना काही काम होतं का. त्यावर लगेच आता ते वरिष्ठ अधिकारी म्हणू लागतात, देशमान्यांच्या मुलीला त्यांच्या हवाली करा. त्यावर मॅडम म्हणू लागतात, सर अहो कसं शक्य, हे दोघेही सज्ञान आहेत, दोघांची लग्न करायची इच्छा आहे आणि तुमचा फोन आला ना तेव्हा लग्न झालं होतं. आता कायद्याच्या विरोधात जाऊन आपण काही करू शकत नाही सर. त्यामुळे देशमाने तुमचे मित्र आहेत ना, तुम्ही त्यांना समजावून सांगा, मुलीचं लग्न स्वीकारा, दोघं अगदी सुखात राहतील, सगळं काही ठीक होतील, मुलीला अगदी आनंदाने घरी घेऊन जा, समजावा तुमच्या मित्राला. असे म्हणताच आता मॅडम फोन बंद करताच दरवाजा उघडतात. आता मात्र इकडे अवनीच्या बाबांना मोठा धक्का बसलेला असतो. ते धक्क्याने आता पोलीस स्टेशनच्या बाहेर पायरीवरती उभी असतात. आता मॅडम, सगळे हवालदार आणि राजा अवनी सगळेजण बाहेर येऊन उभी राहतात. त्याच वेळेस हा ब्राउन्सर मोटू आता समोर येतो आणि मला वाटतं, आम्हाला हे लग्न मान्य नाही आहे, हे लग्न आम्हाला मान्य नाही आहे, अवनी फक्त माझीच आहे, ती माझीच बायको होणार आहे. असे म्हणताच आता हा मोटू लगेच राजाला मारायला त्याच्याजवळ येणार. त्याच वेळेस आता राजा जोरदार दिशी या मोटूच्या एक कानाखाली ओढतो. आता हा ब्राउन्सर धपकन खाली पडतो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, सुरक्षित अंतर ठेवायचं, मॅडम आता माझी बायको आहेत एवढं लक्षात ठेवायचं, जर त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर हात तोडून हातात द्यायला दुसऱ्या, लक्षात ठेव. आता मात्र हवालदार गोष्टी म्हणू लागतात, मोठ्या उठ लवकर आणि निघ इकडनं, नाहीतर असा मार खाशील ना उठण्याच्या लायकीचा राहणार नाही. आता लगेच विवान उठतो आणि म्हणू लागतो, बघून घेईल, तुला बघून घेईल. असे म्हणत भडकलेला विवान तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, हे बघा देशमाने, तुमच्या मुलीने लग्न केलं आहे त्यामुळे तुम्ही स्वीकारा, आनंदाने सगळं काही मान्य करा. त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, अवनी तू तर मला म्हणत होती तुझं या ड्रायव्हरवरती प्रेम नाही, तुला याच्याशी लग्न करायला काहीच इंटरेस्ट नाही, मग तू लग्न करून बसली. अवनी बोल ना. आता मॅडम म्हणू लागतात, हे बघा देशमाने, जे झालं ते झालं, आता हे लग्न गोड मानून स्वीकार करा आणि मुलीचं स्वागत करा घरी जाऊन. त्यावर लगेच आता देशमाने म्हणू लागतात, मुलगी, माझी मुलगी होती ना, गोड होती, काय नाव होतं महेश तिचं. अवनी, हो खूप लाडात वाढवला मी तिला, तिला हवं नको ते सगळं दिलं, खूप लाड केले तिच्यासाठी, दिवस रात्र एक करून कष्ट केले, सगळं काही तिच्यासाठी केलं. पण तिने काय केलं, मला, तिच्या बापाला फसवलं. त्यामुळे आत्ता वेळ माहिती नाही आहे, पण घड्याळ असतं ना तर कंप्लेंट वेळ सांगितली असती. आत्ताच मगाशी माझी मुलगी मेली, वारली तुमच्या या पोलीस स्टेशनमध्ये. आता मात्र अवनीला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यातनं धारा येत असतात, ती रडत असते. त्याच वेळेस तिचे बाबा म्हणू लागतात, हो माझी मुलगी आत्ता या क्षणाला इथे मेली, आता तिचा आणि माझा काही संबंधच राहिला नाही, हो की नाही महेश, आपली अवनी संपली, रडू नको, तुझी बहीण मेली, आता काय बी टेन्शन घ्यायचं नाही, चला आपण देशमाने आहोत, आपण असं रडत बसायचं नाही, चला चला. त्याच वेळेस अवनी येते, बाबा शांत व्हा. त्याच वेळेस अवनीचे बाबा म्हणू लागतात, हात लावायचं नाही, दूर हो, माझी मुलगी मेली. ते म्हणतात ना सुतक असतं 10 दिवस, तसं सुतक लागलंय आम्हाला, घरी जातो आणि सुतकाची आंघोळ करतो तेव्हाच हात लावायचा, माझी मुलगी मेली, चला आता निघा इकडनं. तेव्हा महेश म्हणू लागतो, बाबा सावरा स्वतःला. त्यावर लगेच आता देशमाने म्हणू लागतात, मला कुठे काय झालंय,
मला आनंद झालाय, माझी मुलगी मेली. चला इकडनं चला आता. इकडे आपलं काय बी काम उरलं नाही. आता अवनी लगेच आपल्या बाबांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तिचे बाबा अतिशय भडकलेले असतात. ते आता लगेच सगळ्या गुंडांना म्हणू लागतात, आता आपलं काही काम उरलं नाही हं. निघा, इकडनं लगेच निघा. देशमाने आहोत आपण, घाबरत नाही कुणाला. मेली अवनी असे म्हणत आता महेश आणि अवनीचे बाबा तिकडनं निघालेले असतात. अवनी मात्र तिथेच पायरीवरती रडत बसलेली असते. आता राजाला काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस हवालदार येतात आणि राजाला म्हणू लागतात, चल आतमध्ये तुला बोलावलंय. आता राजा आतमध्ये येतो. तर आता आतमध्ये रजिस्टर पद्धतीने लग्न करण्यासाठी आता ते सर आलेले असतात. तेव्हा ते राजाला म्हणू लागतात, हे बघा, तुमची आणि तुमच्या बायकोची यावरती सही घ्यावी लागेल, तरच तुमचं रजिस्टर पद्धतीने लग्न पूर्ण होईल. म्हणजे कसं आहे, तुम्हाला कायद्याने कोण बी काय बी करू शकत नाही, तुम्ही अगदी सेफ असाल. त्याच वेळेस आता लगेच राजा मात्र विचार करू लागतो. तेव्हा हवालदार गोष्टी म्हणू लागतात, विचार करायचा नाही, पटकन सही करा आणि मोकळे व्हा. आता राजाने सही केलेली असते. तेव्हा लगेच आता ते सर म्हणू लागतात, तुमचं आधार कार्ड द्या. राजा आपल्या खिशातलं आधार कार्ड काढतो आणि सरांना देतो. त्यावर सर म्हणू लागतात, तुमच्या बायकोचं. त्यावर हवालदार गोष्टी म्हणू लागतात, बायकोचं नाही आहे म्हणजे घाईघाईत निघाले ना, मग घ्या ना, ॲडजस्ट करून घ्या ना जरा. त्यावर ते सर म्हणू लागतात, जमणार नाही, आधार कार्ड पाहिजे. तेव्हा राजा म्हणू लागतो, सर आधार कार्ड नाही आहे त्यांचं, पण त्याचा फोटो आहे, तो चालेल का? तेव्हा हवालदार गोष्टी म्हणू लागतात, चालेल की साहेब, अहो घ्या की जमून. तेव्हा ते सर म्हणू लागतात, ठीक आहे, पण तुमच्या बायकोच्या सह्या लागतील, बोलवा त्यांना. त्यावर हवालदार गोष्टी म्हणू लागतात, साहेब नाही म्हणजे आत्ता लय मोठा राडा झालाय ना, त्याची बायको जरा टेन्शनमध्ये आहे हो, आपण तिकडे गेलो सही आणायला तर चालेल. तेव्हा ते सर म्हणू लागतात, ठीक आहे. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, थांबा, नाही म्हणजे एवढ्या वादळानंतर मॅडमशी मी बोललो तर चालेल का? मी हे पेपर घेऊन जातो आणि त्यांच्याकडनं सही घेतो. तेव्हा ते सर म्हणू लागतात, ठीक आहे. आता राजा लगेच ते पेपर घेतो. आता देव्याई, तूच आता मला सांभाळून घे गं, कारण तू जो निर्णय घेतला तो अगदी बरोबर असणार आहे. तू या पेपरवरती आमच्या सह्या घेते म्हणजे नक्कीच तुझ्या मनात असणार आहे, पण मला या पेपरवरती मॅडमच्या सह्या घ्याव्या लागणार आहे, कारण यात त्यांचाच फायदा आहे. मला त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या जीवासाठी हे पाऊल उचलावंच लागेल. मला काय बी करून मॅडमला या पेपरवर सह्या कराव्याच लावा लागतील. असे म्हणत राजा लगेच अवनीजवळ येतो. मॅडम, काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्यात, त्यांनी यावरती तुमची सही सांगितली, प्लीज मॅडम कराल? आता अवनी एक नाही दोन नाही गप्प. आता अवनीने ते पेपर न बघता त्यावरती सही केलेली असते. राजा पटकन ते पेपर घेऊन आतमध्ये येतो. त्यावर ते सर म्हणू लागतात, अजून तुमच्या बायकोला इकडे घेऊन या, तुमचे इथे अंगठे लागतील, म्हणजे कसं आहे सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील. आता मात्र लगेच राजा म्हणू लागतो, हवालदार साहेब पण ते. त्यावर हवालदार म्हणू लागतात, हे बघ, कॅम्प्युटरमध्ये ठसे घ्यावे लागतात बाबा, बोलो जा. आता राजा लगेच अवनीजवळ येतो. मॅडम नाही म्हणजे नवीन प्रोसेस निघाल्या तो, त्यांना ते कॉम्प्युटरमध्ये ठसे हवेत, तुम्ही याल का? अवनी एक नाही दोन नाही गप्प. तेव्हा राजा म्हणू लागतो, ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर जाऊ द्या, मी नाही सांगतो त्यांना. त्यावर अवनी म्हणू लागते, थांब, येते मी. अवनी आतमध्ये येते आणि लगेच त्या कॅम्प्युटरवरती राजा आणि अवनीने ठसे दिलेले असतात. आता फायनली रजिस्टर पद्धतीने दोघांचं लग्न झालेलं असतं. तेव्हा ते सर म्हणू लागतात, ठीक आहे, आता तुम्ही घरी जाऊ शकता. आता मात्र हवालदार लगेच त्या दोघांना बाहेर घेऊन येतात. गाडीजवळ येताच हवालदार म्हणू लागतात, मॅडमचं दर्शन घ्या, पाया पडा जोडीने. कसं आहे ना, मॅडममुळे तुमचं लग्न झालं आहे आज. तेव्हा लगेच मॅडम म्हणू लागतात, हवालदार गोष्टी, अहो कशासाठी, राहू द्या, आता जाऊ द्या त्यांना. तेव्हा हवालदार म्हणू लागतात, हे बघा, एकमेकांचा मान ठेवा, रिस्पेक्ट ठेवा, म्हणजे कसं संसार टिकून राहील, चांगला संसार करा. त्याच वेळेस आता सगळे हसू लागतात. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, हवालदार गोष्टी, तुम्ही मॅरेज ब्युरो का खोलत नाही, तुम्हाला हे लग्न जुळवणं चांगलंच जमेल. सगळे हसत असतात. त्याच वेळेस आता राजा अवनी निघालेले असतात. तेव्हा हवालदार म्हणू लागतात, हे मानाचे हार आहेत ना, हे घालून जा आणि अगदी मस्त अशी धूमधडाक्यात घरात एंट्री करा, गृहप्रवेश भारी करा, जा. अवनी आणि राजा गाडीत बसतात आणि आता दांगडांच्या घराकडे निघालेले असतात. तर मित्रांनो,
पुढील भागामध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट आहे. आता फायनली इथे दांगटांच्या घरी बाईचा आशीर्वाद लाभलेला असतो. आता सुलू आत्या आणि दत्त्या या दोघांना मोठा जबर धक्का बसलेला असतो. तर आता दांगटांच्या घरी जोरजोराचे फटाके वाजवले जातात. सगळे राजाचे जे भाऊ असतात ना ते खूप आनंदात असतात. नमी आता ज्या पाल्याची ती गर्लफ्रेंड असते ना पायल, ते सगळेजण अगदी मनसोक्त डान्स करू लागतात. अगदी धूमधडाक्यात फटाके वाजवत आता राजा आणि अवनीचं आशीर्वाद या घरात स्वागत झालेलं असतं. तर आता पुढे त्यांच्या संसाराची सुरुवात कशी होणार, काय काय मज्जा येणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.